सावली, तू जानूशी बोललीस, तिला एवढं सपोर्ट करतेस त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू काय त्यात? मैत्रिणीसाठी एवढं तर करूच शकते ना. येते मी. आणि तुझ्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. विश्वा, तयार आहेस ना? हे बघ, आज बऱ्याच दिवसांनी तू तुझ्या माणसांसमोर गाणार आहेस. आजचं गाणं तुझं बेस्ट गाणं व्हायला हवं. हो विश्वा, आज मी अगदी मनापासून गाणार आहे. ह्या क्षणाची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. विश्वा, आज सगळं काही छान होणार आहे बघ. नक्कीच. ऑल द बेस्ट. बरं, मला आता स्टेज पाशी जावं लागेल कारण मी मॅनेजमेंटचं पण बघतो ना. हो ठीक आहे, तू हो पुढे, मी 2 मिनिटात आले. चालेल. 2 मिनिटात काय? अगं, काय ठरलं होतं आपलं? काय? जानू, आपलं ठरलेलं ना की मी तुला स्टेज पाशी बोलवणार आहे, तुझं नाव कॉल आउट करणार आहे. विसरलीस का? सॉरी विश्वा, एवढं सगळं घडतंय ना की माझ्या डोक्यातून निघून गेलं. हरकत नाही, हरकत नाही. मी तुझं नाव कॉल आउट करीन तेव्हा ये. ओके? जानू, जानू, आय न्यू इट. मला माहित होता तुकडा तुझ्याच साडीच आहे. हे मंगळसूत्र हे पण तुझेच आहे जानू. आय न्यू इट. जानू, जानू, तू परत आलीस ना? फायनली यू आर बॅक. तू माझ्याकडे परत आली जानू. म्हणजे आपण परत भेटणार. आपण पुन्हा प्रेमात पडणार. पुन्हा आपला संसार सुरू होणार जानू. हो ना? येस. नक्की कशाचा बनलायस तुझ्यात? अरे आपलं लग्न झालं तेव्हा मी जेन्युइनली तुझ्या प्रेमात पडले होते आणि मला असं वाटत होतं की तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. काय नाही केलंस तू माझ्यासाठी? अरे आपलं लग्न होईपर्यंत मला असं वाटत होतं की याच्यापेक्षा आयडियल आयुष्य कुणाचंच असू शकत नाही.
माझ्या स्वप्नातला राजकुमार होतास तू, जो सत्यात उतरला होता. जयंत, आपलं लग्न झाल्यापासून ते आपले सो कॉल्ड हनीमून पर्यंत मी जे काही बघितलंय ना, जे काही सहन केलंय, ते सगळं अशक्य होतं जयंत. नाही, तू माझ्यावर खूप प्रेम केलंस, खूप म्हणजे अति प्रेम केलंस, पण ते अशा प्रकारे केलंस ना, अशा प्रेमाचा मला त्रास होत होता जयंत. श्वास गुदमरत होता माझा. तू लोकांना मारलंस, हाणलंस, छळलंस, त्रास दिलास, त्यांच्याशी कसाही वागलास, तरीही तसं मी वागू शकत नव्हते ना. अरे, जर का मला तुला हार्मच करायचं असतं ना, तर मी गोव्यातच केलं असतं, पण मी तसं केलं नाही. का? कारण जयंत, मी अशी मुलगीच नाहीये जी हे सगळं करू शकेल, आणि म्हणूनच मी समुद्रात उडी मारली. पण माझं नशीब, काठावर आले तर कुठे? इथेच, महाराष्ट्रात. जयंत, माझ्या घरच्यांना आजही हेच वाटतंय. मी जिवंत नाहीये, मी मेले. मला नाही माहित तू त्यांना नक्की जाऊन काय सांगितलंस, नक्की काय स्टोरी रचलीस, कसा त्यांचा विश्वास मिळवलास, पण हे मात्र नक्की आहे जय, जरी माझ्या घरच्यांना वाटत असलं मी मेले, तरी तू त्यांच्या समोर जाऊन, त्यांच्यासोबत बसून, त्यांच्या समोर एक चांगली इमेज मेंटेन करून, ज्याने तू त्यांच्या मुलाचं स्थान मिळवलंयस, ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटत नाहीये, तर तुझा तिरस्कार वाटतोय, तिटकारा वाटतोय तुझा. कुठे भेटशील रे ही पाप? हा जयंत, मला ना तुझ्यापर्यंत अजिबात हे पोहोचू द्यायचं नव्हतं की मी जिवंत आहे, पण माझं नशीब वाईट आणि ते तुझ्यापर्यंत पोहोचलंच. अर्थात माझं नशीब तेव्हापासूनच वाईट होतं जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला होतास, आणि त्यानंतर सगळं बिनसलं. पण ठीक आहे, तुला कळलं, तुझ्यापर्यंत हे पोहोचलं की मी जिवंत आहे. पण हे सगळं कळल्यानंतर तू काय केलंस? तू चुपचाप माझ्यापासून लांब राहायचा प्रयत्न नाही केलास, तर तू माझ्या जवळ यायचा, मला भेटायचा प्रयत्न करत राहिलास. आणि त्यासाठी काय केलंस? माझ्या मित्राला धमकवलंस, माझ्या घरात घुसायचा प्रयत्न केलास. अरे एवढंच नाही, माझ्या सगळ्यात जवळच्या लाडक्या वेंकी दादाच्या डोक्यावर पिस्तूल रोखलंस तू. गॅस लीक करून, घरात बंद करून त्याला जीवे मारायचा प्रयत्न केलास तू. अरे माझ्या घरचे जे तुझ्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात, तुझं तोंड भरून कौतुक करतात, तुला स्वतःच्या मुलासारखं मानतात, त्याच माणसांच्या घरी जाऊन बॉम्ब लावायची हिम्मत कशी केलीस? आणि एवढं सगळं करून तुझी अजूनही हीच अपेक्षा आहे की मी तुझ्याकडे परत यावं? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?